नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतीन 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत. या दौऱ्यांमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत वार्षिक शिखर परिषदेत चर्चा करतील. यासोबतच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतीन 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत. या दौऱ्यांमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत वार्षिक शिखर परिषदेत चर्चा करतील. यासोबतच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतील. पुतीन यांच्या दौऱ्यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटलं आहे की रशियन राष्ट्राध्यक्षांचं भारत भेटीमुळे दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची, विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी मिळेल. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दोन्ही देशांना मिळेल. व्लादिमीर पुतीन आज संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीत पोहोचण्यासाठी अपेक्षा आहे. तर संध्याकाळी 7:45 वाजता पुतीन पंतप्रधानाचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गावर पोहोचतील. संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत भोजन करण्याची शक्य. पुतीन यांच्यासाठी 5 स्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाचे टॉप कमांडर, स्नायपर, ड्रोन जॅमर आणि AI च्या माध्यमातून देखरेख करणारी यंत्रणा यांचा समावेश आहे. ज्या मार्गावरून पुतीन यांचा ताफा जाईल त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल.